नमस्कार. ट्रेडिंग चार्ट्स बघताना आपल्याला अनेक सिग्नल्स दिसतात, हो ना? पण एका साध्या दिसणारे सिग्नल मागे किती जबरदस्त स्ट्रॅटेजी लपलेली असू शकते याचा कधी विचार केलाय? आज आपण अशाच एका शूटिंग स्टार पॅटर्नचं रहस्य उलगडणार आहोत. म्हणजे फक्त तो कसा ओळखायचा इथपर्यंत नाही, तर त्यावरून एक पक्का शिस्तबद्ध ट्रेडिंग प्लॅन कसा बनवायचा हे सगळं पाहणार आहोत. आपण आकाशात तुटणारा तारा पाहिला की पटकन काहीतरी चांगलं मागतो, बरोबर. पण गंमत बघा, फायनान्शियल मार्केट्समध्ये हाच तुटणारा तारा शुभ संकेत नाही तर धोक्याची घंटा वाजवतो. हो, खरं तर हा एक अशुभ संकेत मानला जातो. तो आपल्याला सांगत असतो की सावध रहा, किमती खाली येऊ शकतात. तर मग हा शूटिंग स्टार नक्की आहे तरी काय, आणि तो बेरिश सिग्नल कसा देतो? चला जरा खोलात जाऊन त्याची रचना आणि त्याचा अर्थ समजून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विचार करा, मार्केटमध्ये तेजी आहे, किमती वर चालल्या आहेत आणि अशावेळी हा पॅटर्न तयार होतो. याचा सरळ सरळ अर्थ असा की खरेदीदारांशी म्हणजे बुल्सची ताकद आता कमी होतीये आणि बाजारात मंदीची शक्यता वाढली आहे. ही एक कॅन्डल नाहीये, ही एका दिवसाच्या ट्रेडिंगची पूर्ण कहाणी आहे. बघा, खाली एक छोटीशी बॉडी आहे आणि वर एक लांब शेपटी म्हणजे शॅडो. ही लांब शॅडो काय सांगते माहितीये? की दिवसाच्या सुरुवातीला खरेदीदारांनी जोर लावून किंमत खूप वर नेली, पण दिवसाच्या शेवटी विक्रेते इतके हावी झाले की त्यांनी ती किंमत अक्षरशः खाली खेचली. हा खरेदीदारांचा म्हणजे बुल्सचा स्पष्ट पराभव आहे. ओके, इथपर्यंत सगळं सोपं वाटतंय, बरोबर. पण खरा गोंधळ आत्ता सुरू होतो. कारण काही पॅटर्न्स अगदी हुबेहूब शूटिंग स्टारसारखे दिसतात, पण त्यांचा अर्थ एकदम उलटा असतो. मग त्यांना ओळखायचं कसं? एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ट्रेडिंगमध्ये कॅन्डल कशी दिसते यापेक्षा ती कुठे दिसते म्हणजे तिचा संदर्भ हा खूप जास्त महत्त्वाचा असतो. आता या दोन्ही कॅन्डल्स बघा, दिसायला एकदम सारख्या जुळ्या भामांसारख्या आहेत नाही का? पण त्यांच्यातला फरक आहे त्यांच्या जागेत, त्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये. एक तयार होतो तेजीच्या शिखरावर, तो आहे आपला शूटिंग स्टार, जो सांगतो की आता मार्केट खाली जाणार. आणि दुसरा तयार होतो मंदीच्या तळाशी, तो आहे इन्व्हर्टेड हॅमर, जो तेजीचा संकेत देतो. म्हणजे बघा, फक्त आकार बघून ट्रेड घेतला तर किती मोठा घोळ होऊ शकतो. चला अजून एक कन्फ्युजन दूर करूया. हा आहे हँगिंग मॅन. दोन्ही तेजीनंतरच येतात, पण फरक नीट बघा. शूटिंग स्टारची लांब शॅडो वरच्या बाजूला असते, जी खरेदीदारांची हार दाखवते. या उलट हँगिंग मॅनची लांब शॅडो खालच्या बाजूला असते आणि ती एक वेगळीच स्टोरी सांगते. हा छोटासा दिसणारा फरकच सगळा खेळ बदलून टाकतो. आता प्रश्न येतो रंगाचा. शूटिंग स्टार हिरवा असो वा लाल, दोन्ही मंदीचेच संकेत आहेत, पण लाल रंगाची कॅन्डल खूपच जास्त पॉवरफुल मानली जाते. का? कारण त्यात विक्रेत्यांनी फक्त दिवसाच्या हायपासून किंमत खाली नाही आणली, तर ओपनिंग किमतीच्याही खाली नेऊन क्लोज केली. हा विक्रेत्यांचा एक मोठा दणदणीत विजय असतो. ठीक आहे, थिअरी तर बरीच झाली, पण खरा प्रश्न हा आहे की हे पॅटर्न खरंच काम करतात का? नुसत्या गप्पा आहेत की यात काही तथ्य आहे? चला आता थेट डेटा काय सांगतो तेच बघूया, कारण शेवटी आकडे खोटं बोलत नाहीत. एका अभ्यासात S&P 500 S&P 500 निर्देशांकाच्या तब्बल 60 वर्षांच्या डेटाचं विश्लेषण केलं गेलं. हो, 60 वर्ष! इतक्या मोठ्या डेटासेटवर आधारित असल्यामुळे या संशोधनाचे निष्कर्ष आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत. आणि या संशोधनातून एक जबरदस्त गुपित समोर आलं. त्यांनी काय शोधलं माहितीये? ते म्हणतात की जर तुम्ही फक्त क्लोजिंग प्राइस बघितली तर या पॅटर्नची विश्वासार्हता कमी आहे. पण जर तुम्ही शूटिंग स्टारच्या हाय प्राइसला म्हणजे दिवसाच्या उच्चांकाला महत्त्व दिलं तर हा पॅटर्न प्रचंड विश्वासार्ह ठरतो. म्हणजे बघा, फक्त एक छोटासा बदल आणि अचूकता कितीतरी पटीने वाढते. हा बार चार्ट बघा, सगळं चित्र स्पष्ट होईल. पहिला बार दाखवतो की फक्त क्लोज प्राइस वापरली तर यशाचा दर किती कमी आहे. आणि दुसरा बार बघा, हाय प्राइस निकष वापरल्यावर यशाचा दर किती उंच जातोय. म्हणजे फरक अगदी स्पष्ट आहे, नाही का? चला तर मग, डेटाने आपल्याला योग्य दिशा दाखवली आहे. आता या ज्ञानाचा वापर करून एक पक्का हाय प्रॉबॅबिलिटी ट्रेडिंग प्लॅन बनवूया, सिग्नलपासून स्ट्रॅटेजीपर्यंत. एक गोष्ट लक्षात घ्या, एकटा शूटिंग स्टार पुरेसा नाही. आपल्याला हवी आहे कॉन्फ्लुएन्सची ताकद. कॉन्फ्लुएन्स म्हणजे काय? म्हणजे जेव्हा आपला शूटिंग स्टार एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी तयार होतो, जसं की आधीचा एखादा हाय, एखादी मजबूत रेझिस्टन्स लेवल किंवा मग फिबोनाची सारखी महत्त्वाची पातळी, तेव्हा तो सिग्नल खूप जास्त शक्तिशाली बनतो. कारण तेव्हा अनेक गोष्टी एकाच दिशेने इशारा करत असतात आणि आपल्या ट्रेडची शक्यता अनेक पटींनी वाढते. ठीक आहे, तर मग आपला ॲक्शन प्लॅन काय असेल? हे आहेत 4 सोपे टप्पे. पहिला टप्पा, एक चांगला अपट्रेंड आणि त्याच्या मार्गातली रेझिस्टन्स लेवल शोधा. दुसरा टप्पा, त्या रेझिस्टन्सवर शूटिंग स्टार तयार होण्याची वाट बघा. तिसरा आणि महत्त्वाचा टप्पा,
कन्फर्मेशनसाठी थांबा, म्हणजे पुढची कॅन्डल शूटिंग स्टारच्या बॉडीच्या खाली क्लोज झाली पाहिजे. आणि चौथा टप्पा, मगच शॉर्ट एंट्री घ्या. हे 4 नियम पाळले तर शिस्त आपोआप लागेल. आता आपण बोलणार आहोत सगळ्यात महत्त्वाच्या भागाबद्दल. लक्षात ठेवा, चांगला ट्रेड शोधणं हे फक्त अर्ध काम आहे. त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे आपल्या भांडवलाचं, आपल्या पैशांचं संरक्षण करणं. आणि त्यासाठी जे नियम आहेत ते काही ऑप्शनल नाहीत, ते सक्तीचे आहेत. तेच आपल्याला या मार्केटमध्ये टिकवून ठेवतील. नियम क्रमांक 1, रिवॉर्ड टू रिस्क रेशो. प्रत्येक ट्रेडमध्ये आपला संभाव्य नफा हा संभाव्य तोट्याच्या कमीत कमी 1.5 पट 1.5 असलाच पाहिजे. म्हणजे जर एका ट्रेडमध्ये 100 रुपये गमावण्याचा धोका असेल तर कमीत कमी 150 रुपये कमावण्याचं टार्गेट असायलाच हवं. यापेक्षा कमी असेल तर तो ट्रेड घ्यायचाच नाही. विषय संपला. आणि हा आहे रिस्क मॅनेजमेंटचा सुवर्ण नियम. तुमच्या एकूण कॅपिटलच्या फक्त 2% रक्कमच एका ट्रेडवर रिस्कला लावायची. फक्त 2%. या नियमामुळे काय होतं, एखादा ट्रेड चुकला तरी आपल्या अकाउंटला मोठा फटका बसत नाही आणि आपण पुढचा ट्रेड घ्यायला मोकळे असतो. तर मग अंमलबजावणी कशी करायची? अगदी सोपा आहे. पहिला टप्पा, स्टॉप लॉस लावा. कुठे? तर शूटिंग स्टारच्या शॅडोच्या टोकाच्या अगदी थोडं वर. दुसरा टप्पा, टेक प्रॉफिट ठरवा, जे तुमच्या स्टॉप लॉसच्या अंतराच्या किमान 1.5 पट असेल. आणि तिसरा टप्पा, पोझिशन साईज कॅल्क्युलेट करा, म्हणजे ट्रेडची साईज अशी ठेवा की स्टॉप लॉस हिट झाला तरी तुमच्या एकूण कॅपिटलच्या 2% जास्त नुकसान होणार नाही. ही तिन्ही शस्त्र तुम्हाला बाजारात सुरक्षित ठेवतील. सिग्नल स्पष्ट आहे, नियम ठरलेले आहेत, सगळी तयारी झाली आहे. पण विचार करा, जेव्हा हा पॅटर्न फेल होतो तेव्हा काय होतं? कारण कोणताही पॅटर्न 100% अचूक नसतो. जेव्हा सगळं काही आपल्या बाजूने असूनही मार्केट आपल्या विरोधात जातं तेव्हा काय करायचं? हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो, नाही का?